नमस्कार, मी आपल्या सर्वांचे एस-एम-ए चॅनलवरती स्वागत करत आहे व आपण आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती। तर आता RBI एम टू इन्शोर बँकिंग लिक्विडिटी सरप्लस आता आपण पाहिलं आहे। RBI इज गोइंग टू परचेस 1 लाख करोड रुपीज इन बॉन्ड ओव्हर द पिरियड ऑफ नेक्स्ट 2 वीक आणि $10 बिलियन फॉरेक्स स्लॅब ही त्यांनी प्लॅन केला आहे मेजरली टू इन्क्रीज टू रुपी लिक्विडिटी। तर ऑब्जेक्टिव्ह काय आहेत तर टू इन्शोर द लिक्विडिटी सरप्लस टू हेल्प बँकिंग पास ऑन द रेट कट्स। हे जे आता RBIने वगैरे रेट कट केले आहेत पण ते बँकांनी आणखी ते रेट वगैरे पास ऑन केले नाहीत। का केले नाहीत कारण की बँक आर फेसिंग लिक्विडिटी प्रॉब्लेम। तर यासाठी लिक्विडिटी सरप्लस क्रिएट केली जात आहे। तर येथे लिक्विडिटी सरप्लस असतील तरच बँकाकडे वगैरे एक अवेलेबल वगैरे होईल, त्यामुळे ते रेट कट करू शकतात, पास ऑन करू शकतात। मला वाटतं की इफेक्टिव्ह मॉनिटरी पॉलिसी ट्रान्समिशन फॅसिलिटी करण्यासाठी RBI ही पर्टिक्युलर गोष्ट वगैरे करत आहे। आपली बॉन्ड यील्ड ही काहीशी वाढली आहे बाय 2 बेसिस पॉईंट अँड जी यील्ड 10 इयर जी सेक होई आहे 2034 वाला जो बेंचमार्क आहे त्याची बॉन्ड यील्ड पाहिली तर 6.68% वगैरे आहे। आणि तसंच आपलं डॉलर टू रुपीचे फॉरवर्डचे जे प्रीमियम आहेत तेही येथे 14 बेसिस पॉईंटने वगैरे खाली पडले आहेत। दॅट इज ऑल्सो पॉझिटिव्ह न्यूज फॉर रुपी स्पेसिफिकली। आता रिसेंटली आपण भरपूर जास्त डिप्रिसिएशन रुपीचे पाहिलं आहे। तर RBIची मॉनिटरी पॉलिसी स्ट्रॅटजी जी आहे दॅट इज द शिपमेंट टुवर्ड्स सरप्लस लिक्विडिटी मोड्स अँड ते रेट कट सायकल तर कंटिन्यू वगैरे करणारच आहेत। तर दे आर एमिंग टू स्टीपन द यील्ड कप सो दॅट दे विल अल्टिमेटली बेनिफिट कॉर्पोरेट डेप्ट मार्केट। तर कॉर्पोरेट नेच या कॅपिटल मार्केटमधून ही पैसा वगैरे उभा केला पाहिजे, त्यासाठी हे सर्व फॅसिलिटी वगैरे डेव्हलप केल्या जात आहेत। तर मार्केट एक्सपेक्टेशन काय करत आहे, अनालिस्ट अंदाज काय लावत आहेत की ते ॲव्हरेज कॉल्स रेट टू अलाइन विथ इंटरेस्ट रेट, जेणेकरून की हित संबंधामध्ये कोणतीही तफावत नसावी। मला असं वाटतं की हे कंटिन्युटी अँड ट्रान्समिशनसाठी खूप आवश्यक आहे आणि लिक्विडिटी सरप्लस लाईक टू कंटिन्यू पोस्ट डिव्हिडंड इन मी। तर RBI जो डिव्हिडंड गव्हर्नमेंटला वगैरे देईल, सो मला वाटतं की लिक्विडिटी सरप्लस त्यानंतर कंटिन्यू राहील असं मानलं जात आहे। त्याच्यात पुढील म्हणलं तर आता आपण इंडियन ऑइल एक्सपोर्टबद्दल बोलूया। तर इंडियन रशियन ऑइल एक्सपोर्ट जो आहे तो युक्रेन वॉरपासून तो आकडा जो आहे तो नंबर 1.5 लाख करोड रुपीचा आहे। जर आपण डॉलर टर्ममध्ये पाहिलं तर तो 121.59 बिलियन डॉलर जे ऑइल इम्पोर्ट आपण रशियाकडून केले तर फेब्रुवारी 2022 पासून दॅट इज द सिंग द वॉर युक्रेन रशिया वॉर स्टार्ट झाल्यापासून म्हणून आपण ऑइल सोर्सिंग शिफ्टेड केली आहे फ्रॉम मिडल ईस्ट टू रशिया, जेथे की आपल्याला हेवी डिस्काउंट दिले जात आहे। अँड प्लस मला वाटतं की आपले जे इंटरनल बेनिफिट्स आहेत ते खूप आवश्यक आहेत। आता केवळ नेट इम्पोर्टर आहोत आपण आणि असेही नाही की आपला देश खूप श्रीमंत आहे, म्हणजे ते जे घडत आहे ते असूनही आपण काय ऑर्डर वगैरे करत आहोत कारण की आपण आपल्याला इम्पोर्ट बिलची वगैरे काळजी घेत आहोत आपण व ते आवश्यकही आहे। तर आपलं जे करंट अकाउंट डेफिशियंट मॅनेज वगैरे करणे ते हे खूप
आपल्यासाठी आवश्यक किंवा गरजेचं आहे. आता रशियाकडून चांगले डिस्काउंट ऑफर वगैरे आपल्याला मिळत आहेत, जेथे की रशियन ऑइलचा जो शेअर आहे इंडियन इम्पोर्ट्समध्ये दॅट इज लेस दॅन 1%. प्री रशियन युक्रेन वार आता ते ऑलमोस्ट 14% झाले. तर फेब्रुवारीत जे इम्पोर्ट्स होते ते 1.48 मिलियन बॅरल्स पर डे होते. सिग्निफिकंटली स्लाइटली लोअर दॅन 1.67 मिलियन बॅरल्स पर डे इन जानेवारी. तर हे कमी का झाले आहेत, तर ते डेफिनेटली मला वाटतं की यूएसचे जे सँक्शन्स निर्बंध वगैरे लावले आहेत, म्हणजे रिस्ट्रिक्शन्स ऑन रशियन ऑइल शिपमेंट, हे एक या डिक्लाईनचं कारण असू शकतं आहे. अँड इंडिया अवेलेबल म्हणजे अवॉइडेबल कार्गो सँक्शन्स शिपमेंट शिप्स आणि इन्शोर्ड बाय बॅन अँटिटीज, म्हणजे बॅन केलेल्या फर्म वगैरे संस्था वगैरे. तर हे एक रिझन राहिलं आहे. आणि अर्लियर रशियाकडून आपल्यालाही $18 to $20 पर बॅलरची डिस्काउंट वगैरे मिळाला आहे. आता ते पर्टिक्युलर डिस्काउंट $3 पर बॅलरपेक्षाही कमी करण्यात आले आहेत. तर हे एक रिझन आहे. मला वाटते की हळूहळू अदर कंट्रीजकडेही शिफ्ट वगैरे होत जात आहोत आपण. बट हे जे लोअर इम्पोर्ट कॉस्ट जी आहे ऑइलची, तर ते इंडियन रिफायनर्स इंडस्ट्रीला एक हेल्प वगैरे करत होते आणि करत आहेत. व इंटरेस्टिंगली पार्ट हा आहे की रशियाकडून ऑइल आपल्याकडे येत वगैरे होतं आणि येत आहे, आणि ते आपण त्याला पुन्हा रिफायनिंग करून आपण युरोपियन अँड G7 नेशनकडे वगैरे पाठवतो. म्हणजेच आम्ही डायरेक्टली खाणार नाहीत इंडियातर्फे, इंडियाकडून असे युरोप म्हणत आहे. बट तुम्ही तेथून घ्या, ते रिफाईन करा आणि ते आमच्याकडे वगैरे पाठवायचा, मग आम्ही ते कन्झ्युम करू, असे इंडियाला वगैरे म्हणत आहे. हे आपण म्हणू शकतो असं इनडायरेक्टली. तर हे खूप इंटरेस्टिंग डिप्लोमॅसी आहे. अशा गोष्टी अनेक वेळा समजतही नाहीत, खूप क्रिटिकल गोष्टी असतात हे. आता आपण IPO विषयी चर्चा करू. 2025मध्ये फिस्कल डाऊन वगैरे होत आहे, बिकॉज 4 IPO पैकी 3 IPO ट्रेडिंग बिलो इश्यू प्राईस इन 2025. 52 IPO जे आले होते त्यातील 40 IPO निगेटिव्ह टेरिटरीजमध्ये ट्रेड करत आहेत, विथ 45 डिलिव्हरिंग लेस दॅन 5% रिटर्न. तर येथे SME सेक्टर सगळ्यात जास्त हिट झाला आहे, जे की अपेक्षित देखील होतं, कारण लॉट ऑफ इलॉजिकल इनरॅशनल बिहेवियर्स म्हणजे वर्तन वगैरे येथे पाहिले जात आहे. आणि फायनली आपलं रेशलिटीज हॅज कम बॅक. मार्केट तर डाऊन टर्नमध्ये वगैरे इम्पॅक्टेड राहिलं आहे. आणि याचं कारण वगैरे हेवी लिक्विडिटी सेल ऑफ अँड फॉरेन इन्व्हेस्टर एक्झिस्टिंग जी आहे ती आहे. तर त्यांनीही या IPOमध्ये थोडंसं लोअर म्हणजे आपलं पार्टिसिपेंट वगैरे केलं आहे. ही IPOची पाईपलाईन भक्कम असूनही अनेक डिलेज आर एक्सपेक्टेड टू वीक मार्केट सेंटिमेंट. मला वाटते की आणखी मेजरली ब्ल्यू चिपकडे जास्त फोकस शिफ्ट होत आहे, रादर दॅन स्मॉल कॅप, मिड कॅप, मॅक्रो कॅप, SME. मला असेही वाटते की या गोष्टी होणे खूप आवश्यक आहे. आणि असे आहे की सेबीचेही येथे देखील खूप लक्ष आहे, किंवा याकडे ते लक्ष दिले आहे. तर पुढे म्हणलं तर पुढील अपडेट होंडाई विषयी आहे. तर भलेही होंडाई आता लिस्टेड झाली आहे, बट आता ही नंबर 4वर ते जाऊन टेकली आहे इन फेब्रुवारी रिटेल सेल. तर हे रिटेल सेल काय असतात,
तर येथे डायरेक्टली डीलर्स टू कस्टमर्स वगैरे ट्रान्झॅक्शन होत असतात. म्हणजेच कस्टमर किंवा कन्झ्युमर ना वगैरे सेल वगैरे केलं जातं, त्याला रिटेल सेल म्हटलं जातं. आणि जे कंपनीजकडून डीलर्सना वगैरे डीलर्सकडे वगैरे पाठवलं जातं किंवा सेल केलं जातं, त्याला होलसेल म्हटलं जातं. तर येथे होंडाई रिटेल सेलमध्ये नंबर 4च्या पोझिशनपर्यंत घसरला आहे. नंबर 1च्या पोझिशनवर मारुती आहे आपलं 38.94% मार्केट शेअरसोबत. आणि महिंद्रा अँड महिंद्रा नंबर 2 पोझिशनवर आहे 13.15% सोबत मार्केट शेअर सोबत. व टाटा मोटर्स नंबर 3 वर आहे 12.75% मार्केट शेअर सोबत. कारण की आपलं जे मार्केट आहे म्हणजे त्यामध्ये आपले कस्टमर जे आहेत जे गाडी घेत असतात ते चांगली आणि गाडी म्हणजे लोअर कास्ट आणि मजबूत गाडी पाहतात. तशा गाड्या फक्त म्हणजे आता सध्या तर आपलं टाटा मोटर्स बनत असतो. आणि पण आता होंडाई मोटर वगैरे नंबर 4पर्यंत झालेला आहे, स्लिपिंग वगैरे झाली आहे इन रिटेल सेल. तर त्यांचा मार्केट शेअर 12.58% आहे. लास्ट इयरच्या सेम मंथमध्ये तो नंबर 14.05% होता, म्हणजे 14.05% होता. आणि ते नंबर 2च्या पोझिशनवर होते, पण आता ते नंबर 4च्या स्थानावर गेले आहेत. कंपनी लिस्टेड झाली तरीही रिटेल सेलसाठी त्यांची धडपड वगैरे सुरूच आहे. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हीच विनंती. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.